आजही आपण उर्वरित भाग जो बघूया, बेरीज वजाबाकी जो आहे त्यातला, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा आहे. बुक नोटबुक नाही लागत, फक्त पुस्तक असते इथं. बघा, ही पार्ट 2 होता, बेरीज वजाबाकी शाब्दिक उदाहरणं यशोदीप मधील. पहिलं उदाहरण आपलं झालेलं आहे, दुसरंही झाले मला वाटतं, आय थिंक. कुठपर्यंत आलोय आपण? कपाट झालंय 6 नंबर झालोय. ठीक आहे. तर सर पेज नंबर 219. 6 नंबरचं गणित सगळ्यांनी सॉल्व्ह करायचंय. बघा, गणित काय आहे? राधाने 15,000 रुपयाची खरेदी केली, त्यात तिने 500 रुपयाला एक याप्रमाणे 10 शर्ट विकत घेतले, तर तिच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले? सेंड करायचं आन्सर. ठीक आहे. फरहान बरोबर आहे, संस्कार बरोबर, अजय इंगळे बरोबर, दुर्वा बरोबर, अरफान सय्यद सुख, आनंदी बरोबर, सार्थक शिंदे बरोबर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. चला, राधाने खरेदी किती रुपयाची केलेली? 15,000 रुपयाची खरेदी केलेली आहे. सर मी पाठवले. त्यात तिने 500 रुपयाला एक याप्रमाणे 10 शर्ट विकत घेतले. 500 रुपयाला एक असे 10 शर्ट विकत घेतले. तर आपण इथे सॉल्व्ह करूया गणित. कुठे करू? इथे करतो मी. एक मिनिट, पेन जरा कमी करतो. 500 रुपयाला आई इकडे आहे 2 मिनिटं. असे किती शर्ट घेतले त्यांनी? तिने 10 शर्ट घेतले, म्हणजे टोटल किती अमाऊंट झाली? 5,000. तिने खरेदी केवढ्याची केलेली? 15,000ची. पण 15,000 मधून 5,000 जर मायनस केले तर तिच्याकडे किती शिल्लक राहणार आहेत? बघा, 3 शून्य जसंच्या तसे, आणि 15तून 5 गेले 10. 10,000. म्हणून ऑप्शन 1 ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सेंड केलं त्या सर्वांचं बरोबर आहे. ऑप्शन 1 10,000 ऑप्शन 1 असणार आहे. काय अडचण आहे कोणाला? नाही. चला जाऊया पुढे. एका इमारतीच्या बांधकामासाठी 7 नंबरचं गणित आहे मुलांनो. एकूण खर्च आता इथं हे ना, 1,240 रुपये आला. त्यापैकी 25,70,250 प्लॉट साठी व रुपये 50,57,340 बांधकाम साहित्यासाठी खर्च झाला. उरलेली रक्कम मजुरीसाठी खर्च झाली, तर मजुरीसाठी किती रक्कम खर्च झाली? सोपा प्रश्न आहे बघा. 1,240 रुपये बांधकामासाठी खर्च आलेला आहे. त्यातला 25 लाख आणि वर काही आणि 50 लाख आणि वर काही, हा 25 लाख प्लॉट साठी आणि 50 लाख बांधकामासाठी. तर आता खूप सोपा प्रश्न आहे. सर प्रश्न कितवा चालू आहे? 7 नंबरचा प्रश्न, 219 पानावरचा 7 नंबरचा प्रश्न आहे. बघूया, आता माझं उत्तर मला चेक करावं लागेल, मी सोडवलेलं नाहीये उत्तर. सर मी पण पाठवले. हो बाळा, मी अजून सोडवलं नाही, त्याच्यामुळे मला उत्तर माहित नाहीये बाळांनो. सर मी पण पाठवलंय.
हो बाळांनो, मला उत्तर माहित नाही. बेरीज वजाबाकी सराव पेपर 2 मधलं आपलं कितवं गणित चाललंय? 7 नंबरचं गणित चाललेलं आहे. आणि आता मी उत्तर चेक करतो तर अजय इंगळे, आरोही, अरफान, सार्थक, विराज, दुर्वा, संस्कार, आनंदी, कार्तिकी, अनिता यांचं बरोबर आहे. राजकुमार चुकलेला आहे. अजून वर काही मुलांची गेलेली असतील ते काय आता मला दिसत नाही. चला आपण काय करू, हे पहिल्यांदा एकत्र करूया. करायचं एकत्र? चला मी एकत्र करतो आणि ते 1,40,240 मधनं वजा करायचंय. तर बघा यात अजून एक आयडिया असते. हा जो इथे आपण जर ऑप्शन बघितले बघा 50, नीट ऐकताय का सगळे? बघा सोडवण्याची आवश्यकता नसते. नीट ऐका मी काय सांगतोय ते. हे 50 लाख आहेत, हे 25 लाख आहेत म्हणजे आणि हे 1 कोटी आहेत. 1 कोटी मधनं जर 75 लाख गेले तर उत्तर तुमचं 25 लाखाच्या आसपास असलं पाहिजे. म्हणजे हे तुमचे दोन उत्तर असणार का? नाही. राहिली कोणती? ही दोन. याच्यामध्ये एक 650 आहे आणि एक 550 आहे. हा 72,000 आणि 62,000 आहे. अशा वेळेस काय करायचं? यातला एक म्हणजे हा झाला 1240 रुपये. किती रुपये झाला? 1240. हे 250 आणि हे 340. तर किती झालं? 3 आणि 2 590. 1240 एकूण इमारतीसाठी 1240 आला 590. आणि मग ही वजाबाकी आपणाला करायची आहे. तर बघा ही वजाबाकी केल्यावर काय होतं? 14 तून 9 गेले 5 आणि हातचा परत केला 12 तून 6 गेले 6 650. 2 नंबरचं उत्तर आपलं आलेलं आहे. ऑप्शन 2. हे शॉर्टकट झालं. कळाले का तुम्हाला? हो सर. मी काय केलं ते कळाले का? हो नसेल सर. कळालं तर सरळ सरळ सगळ्या क्रिया करत बसायचं. हो सर. बघा मी परत एकदा सांगतोय मी काय केलं. आता बघा हा 240 मधून 250 जाऊ शकतो का आपला? नाही, कारण ही आपली मोठी रक्कम आहे. बिग बिग अमाऊंट कोणती आहे? ही बिग अमाऊंट आहे. आणि 240 मधून 250 जात नाही. म्हणून काय करायचं? आता 200च्या पुढे काय असणार? 1000 असणार ना. शेकड्याच्या पुढे 1000 असणार. म्हणून मी काय केलं? त्यातला एक शेकडा घेतला 1240. हा झाला 1240. आणि हे शेवटचे 3 हा जसं इथं 240 होतं तसं हे 340 आणि 250 या दोघांची बेरीज केली. 3 आणि 2 5. 590 रुपये झाले. आणि हे 1240 मधून वजा केले. हे सरळ सरळ कळतं. हे जर 600 रुपये असेल तर 640 आणि 650 शेवटी राहणार. 650 हे तुमचं आन्सर आहे. तरी पण आपण असं करूया. शून्यातनं शून्य गेला, 14 तून 9 गेले 5, 12 तून 5 गेले, हे हातचा परत केला, 12 तून 6 गेले 6. 650 लास्टला कुठे आहे? तर इथेच आहे आणि हे उत्तर आहे. ही उत्तरं तर येत नव्हती. या दोन मध्ये कन्फ्युजन होणार होतं. नसेल तर तुम्हाला कसं सोडवायचं? अगोदर हे बेरीज करायची. चला 25 आणि 50 50 आधी मांडून करायची का कशी करायची तुम्ही ठरवायचं. चला मी मांडून करतो कारण तुम्हाला समजणार नाही. 25,70,250 अधिक 50,57,340 यांची करायची अगोदर बेरीज. 0 5 आणि 4 9 3 आणि 2 5 7 ला 7 7 आणि 5 12 हातचे आले 1 5 आणि 1 6 5 आणि 2 7 76,27,590. ते कशातून वजा करायचे? ते वजा करायचे यातून वजा करायचे 1,20,340,240. यातला एखादा शून्य जरी विसरला तरी तुमचं उत्तर जे आहे ते चुकीच्या दिशेने जाण्याची संभावना वाढते. म्हणून केअरफुली करायचं आणि यातून हे वजा करायचं. बऱ्याच जणांनी हे असं केलं असेल. तर बघा शून्यातनं शून्य गेला 0, इथे झाला 14, 14 तून 9 गेला 5, रिवर्स केला हातचा, इथे झाला 12 कारण छोटा अंक आहे. 12 तून 6 गेला 6, रिवर्स केला, इथे छोटा अंक आहे. 10 तून 8 गेला 2, रिवर्स केला 10 तून 7 गेला 10 तून 3 गेला 7, रिवर्स केला 10 तून 7 गेला 3, रिवर्स केला आणि अख्ख 10 धरायचंय तर 10 तून 8 गेला 2. 23 72 650. हे अशा पद्धतीने सोडवायचं. पण मी मगाशी सांगितलेलं जर लक्षात ठेवलं किंवा त्या पद्धतीने आयडिया लावली तर ते सोपं जाईल तुम्हाला बाळांनो. तुम्हाला जसं आवडेल तसं करा. ठीक आहे.
चला 8 नंबरचं गणित सॉल्व्ह करा. 8 नंबरचं गणित सॉल्व्ह करा. प्रचिती बरोबर आहे बाळा. अजय इंगळे बरोबर, विराज बरोबर, कार्तिकी बरोबर, अनिता बरोबर, ऋतुराज फुटाणे बरोबर, आनंदी बरोबर. याचा अर्थ तुम्ही सोडवलेले आहे सगळ्यांनी. प्रचिती झालं का सगळं सोडवून? अर्पान चूक? सर मी पण पाठवलाय. हो. आरोही बरोबर, दुर्वा बरोबर, संस्कार नाही बरोबर. सर मी पण पाठवलंय. हा बाळा मला आलं नाही अजून. आलं की मी सांगतो. अर्पण चूक, हो. राजकुमार चूक. परत पाठव. परत निशिता, का? शिशू परत हो पाठव. हो अरान चूक. अर्पण चूक. इशू तुझं नाव चेंज कर. इशू बरोबर. माझं नाव ते अनिता दिसतंय. नाव का अनिताच आहे? ओके. ठीक आहे. आता बघूया. मी गणित वाचतो अगोदर. एका संस्थेने सामाजिक उपक्रमासाठी 3 आणि 2 5 6 7 म्हणजे 25 लाख रुपये जमा करण्याचे ठरवले होते. लोकवर्गणी व इतर मदतीतून संस्थेला 26,57,340 मिळाले. तर संस्थेला ठरवल्यापेक्षा किती रक्कम जास्त मिळाली? एक्स्ट्रा रक्कम आहे. किती रक्कम आहे? 25 लाखावर एक्स्ट्रा किती? 340 एक्स्ट्रा आहे. हे उत्तर नाहीये. लगेच कळायला पाहिजे. 25 लाखाचं 26 लाख झालं म्हणजे 1,57,340. तोंडी उत्तर आहे. कळतंय का तुम्हाला? बघा 25 गोळा करायचे झाले गोळा किती? 26. हितची 1 लाख आणि हे 57,340. 1,57,340 वजाबाकी केलं तरी तेच येणार आहे. पण करत बसायचं नाही. ओके. तुम्हाला हे समजलं पाहिजे. चला 9 नंबरचं गणित सॉल्व्ह करा. 9 नंबर. सर जे अनिता नाव आहे ते माझंच आहे का? अनिता तुझंच आहे इशू. हो मम्मी बोलते चेंज करते. झूम मध्ये चेंज करायचं असतं ते. हा ठीक आहे. बघूया आता 9 नंबरचं एक्झाम्पल कोणाचं बरोबर येत आहे. काय आहे उदाहरण? पोलिओ निर्मूलनाच्या अभियानामध्ये 2017 साली 5,26,938 बालकांना डोस देण्यात आला. 2018 साली 1,36,435 बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. तर 2 वर्षात एकूण किती बालकांना डोस देण्यात आला? काय करायचंय आपल्याला इथं? या गणितामध्ये कोणती क्रिया करायची बाळांनो? बेरीज. बेरीज करायची, ऍडिशन करायची. काय करायची? ऍडिशन करायची आहे. बघूया आता किती जणांचं बरोबर आहे. बघूया आता. वर बरेच जण झाले. दुर्वा बरोबर आहे, सार्थक बरोबर आहे, प्रचिती बरोबर आहे, अरू बरोबर आहे, प्रचिती, अरू, अजय बरोबर आहे, अरफान, ऋतुराज, विराज, कार्तिकी, साई आणि संस्कार सगळ्यांचं बरोबर आहे आणि इशूचं पण बरोबर आहे. आता तास बुडवायचे नाहीत जास्त. गैरहजर शक्यतो राहायचं नाही. तुमचं मोबाईलला राहते. आता मी गावावरून आलोय. आता रेग्युलर तास चालू राहतील. सर आणि मॅट्रिक चालू आहे का तुमचं सगळ्यांचं? प्रॅक्टिस? हो स्क्वेअर, क्यूब, प्राईम नंबर, ट्रायंग्युलर नंबर सगळं पाठ आहे? हो आणि टेबल्स म्हणताय सगळे? हो मग आल्यानंतर बघा सुरुवातीला शाळा सुरू झाली 15 तारखेला मग शिक्षा करणारे ज्याचं होणार नाही व्यवस्थित त्याला. ठीक आहे समृद्धी. ठीक आहे. चला आता हे कसं सोडवायचं बघा. आपण एक अंदाजे हे करायचं असतं. बघा आता याचं उत्तर कसं सॉल्व्ह करायचं. अगोदर इकडला अंक बघायचा. हा किती? 5 लाख आहे. हा किती? 6 लाख आहे. 6 लाख उत्तर कुठे ते चेक करायचं. 6 लाख नाही, 6 लाख नाही, 6 लाख नाही. दुसरं ऑप्शन करेक्ट. एवढंच करायचंय. अरू बघितलं का तू? लक्ष दिलं नाही? बघितलं मागं तिकडं? इकडे पाहायचं तेव्हा लक्षात येते ते. लक्षात आलं का? इकडे बघा 5 लाख 6 लाख दोन्हीची बेरीज करायची. 6 लाख एवढंच याच ठिकाणी नुसती संख्या रीड केली तरी कळत. सर मी पण पाठवलंय. हा ठीक आहे बाळा. स्वराचं बरोबर आहे. सर मी पण हा बाळांनो झाला असेल वरती.
आता अजून दुसरं काय करायला लागेल आपल्याला? तर अजून दुसरं काय करता येऊ शकतं बघा. आता 5 लाख आणि 6 लाख झालं. म्हणजे आपल्याला जर दोन ठिकाणी 6 लाख हा अंक आला, समजा इथे अजून काहीतरी असता अंक, असा एखादा अंक असता किंवा इथं 8 असता, तर मग मात्र अजून आपल्याला कठीण गेलं असते की नाही, कारण आपण इथं 6 लाख आणि इथं बी 6 लाख आहे असं असतं. तर मग युनिट प्लेस यूज करायचं. काय करायचं? यूज युनिट प्लेस. 8 आणि 5 13. 8 आणि 5 13 म्हणजे लास्टला येणार 3. मग 6 लाख आणि 3 कुठं आलंय? तर इथं आलंय, म्हणून ऑप्शन 2 असं निवडायचं. डायरेक्टली बेरीज करण्याची आवश्यकता बऱ्याच वेळा पडत नाही. 80 to 90% जे आहे ती बेरीज करण्याची आवश्यकता पडत नाही. तुम्हाला हे लॉजिक लावायचंय, म्हणजे वेळ जाणार नाही तुमचा. नाहीतर तुम्ही एखादा आकडा घेण्यात जरी चुकला तरी गडबड होणार आहे. चला 10 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करा. तंजिलाने दुकानातून एक मशीन खरेदी केले. ते मशीन घेताना दुकानदाराने तिला 5,735 रुपयाची सूट दिली. दुकानदाराला मशीन खरेदीसाठी जर तिने 2,75,900 रुपये दिले असेल तर मशीनची मूळ किंमत किती? खूपच सोपा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न. व्हेरी गुड प्रचिती. ऋतुराज सॉरी कोण आहे? ऋतुराज फुटाणे, प्रचिती. दुर्वा बाळा काय झालंय बघ बर जरा. दुर्वाच बरोबर आहे काय? आय थिंक दुर्वाच बरोबर आहे. हे चुकलेलं आहे बघा. कोण कोण चुकलेलं आहे? प्रचिती चुकलेली, दुर्वा बरोबर, सार्थक बरोबर, संस्कार बरोबर, विराज बरोबर, अजय बरोबर, फरान चुकलेला आहे, कार्तिकी बरोबर, अरू बरोबर, आनंदी बरोबर, ईशू बरोबर. आणि मुलं काय झाली तरी सगळ्या मुलीच दिसतात मला, थोडीच मुलं दिसतात. राजकुमार चूक, अनिकेत चूक, आदिती चूक, साई बरोबर. चला हे कसं सोडवायचं? आता इकडे लक्ष द्या. सोडवायचं थांबवा, मी सांगतोय ते महत्वाचं आहे. समृद्धी चूक. इथे काय झालंय? सूट तर तिला मिळाली आणि हा आवाज म्यूट करा विराज. विराज हा म्यूट करा. इकडे बघा, मशीन खरेदीसाठी तिने एवढेच रुपये दिले आणि सुटीचे पैसे आपल्याला ऍड करावे लागतील ना. बघा ऍड करावं लागतील म्हणजे ऍडिशन करावं लागेल. आता इकडे बघा, हे 75,000 आहेत आणि ह्यात 5 टाकले तर 80,000च्या वर उत्तर येणार आहे. 2,80,000च्या वर हे 70 आहे, हे 75 आहे आणि हे 81. कोणतीही बेरीज वजाबाकी न करता डायरेक्टली उत्तर कळते. फक्त गणित वाचायचे. 2,75,000 आणि हे 5,000. 75 आणि 5 किती झाले? 80. 80च्या वर उत्तर आहे. 80,000च्या, 2,80,000च्या वर उत्तर आहे. तर 2,80,000च्या वर कोणतं? 2,81,000. हे एवढंच एक उत्तर आहे, बाकी कुठलंही उत्तर नाही याच्यामध्ये. नसेल तर बेरीज करायची. 2,75,900 आणि 5,000. आता 5,000 इथे येणार आहे. 735 जशीचे तसे 35 येणार आहेत. आणि मग 9 7 16, हातचे आले 1, 5 5 10 1 11, हातचा आला 1, 27 आणि 1 28. 2,81,635 ऑप्शन 2 हे तुमचं आन्सर यायला हवं होतं. बऱ्याच जणांचं आलेलं आहे. आणि मी सांगितलेल्या पद्धती खूप महत्वाच्या आहेत, कारण आपण स्कॉलरशिपला आहोत. आपल्याला स्पीड पण इन्क्रीज करावं लागतं. चला 11 नंबर सॉल्व्ह करा. 11 नंबर सॉल्व्ह करा. बघूया आता काय 11 नंबरचं उत्तर काय येतात ते. दुकानाकडून रुपये सूट मिळाली तर ट्रकचे किती रुपये खर्च आले? किंमत. चला 11 नंबर सॉल्व्ह करा. तर मी लाईट पेनचा यूज करतो 11 नंबरला. रामरावांनी एक ट्रॅक्टर खरेदी केला. ट्रॅक्टरची मूळ किंमत 8,90,400 रुपये होती. ट्रॅक्टरवर त्यांना दुकानदाराकडून 35,450 रुपयाची सूट मिळाली. तर रामरावांनी ट्रॅक्टरसाठी किती रुपये खर्च केले? आता काय झालंय बघा, मूळ किंमत म्हटलेला हा शब्द महत्वाचा आहे. मूळ किंमत जो आहे तो शब्द महत्वाचा आहे. आणि त्यांना एवढी सूट मिळालेली आहे. सूट मिळाली म्हणजे आता काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल की वजाबाकी?
वजाबाकी वजाबाकी करावं लागेल. बरोबर. चला करा वजाबाकी. आता बऱ्याच जणांचं बरोबर आहे. विराज, स्वरा, अरफान, संस्कार, सार्थक, दुर्वा, आरू, अजय, आनंदी, कार्तिकी, संस्कार या सगळ्यांचं बरोबर आहे. आता वरही काही जणांचं गेलेलं आहे, त्यांचं नाव घेतलेलं नाही मी. ईशू बरोबर, समृद्धी चुकलेली आहे. समृद्धी काय होते बाळ? समृद्धी केअरफुली कर जरा, मेरिट मध्ये यायचंय आपल्याला. कार्तिकी उत्तर कुठे कवर गेलं? हा हाय बरोबर, हाय आले आले. ठीक आहे, बघा काय करायचंय तुम्हाला, तर वजाबाकी करायची. आता एक हिथं पण अंदाज लावायचा बघा. आता इथं 90,000तून 35,000 गेले तर किती राहणार आहेत? 55,000च्या जवळपास रक्कम राहणार आहे. आता मग आपण बघूया 8,90,000तून 35,000 गेले तर किती रक्कम राहणार आहे? 55,54,000 रुपये रक्कम राहणार आहे. आता बघूया 7 लाख राहणार आहेत. तर 7 लाख कुठं कुठं आहे? फक्त एका ठिकाणी 7 लाख आहे. नाही हे नाही, 7 लाख नाही, सॉरी. 8,55,000 कुठं आहेत? 8,55,000 फक्त ऑप्शन 2 आहे. ऑप्शन 2 एवढंच उत्तर आहे. नुसतं बघितलं कळतं काय करायचं ते. सोडवायचं असेल तर कसं होणार? 8,90,400 त्यातनं आपल्याला किती वजा करायचे? दिलेली सूट वजा करावी लागेल. 35,450 5. मग शून्यातून शून्य गेला, हा छोटा अंक आहे म्हणजे 10 करावा लागेल. 10तून 5 गेला 5, दिलेला अंक माघारी घेतला, वर छोटा आला. आता 14तून 5 गेले 9, दिलेला अंक रिव्हर्स करा. आता हा छोटा अंक आहे. 10तून 6 गेले 4, दिलेला अंक रिव्हर्स करा. आणि 89 मधून 4 गेले तर 85 राहणार आहे. तर किती होणार आहे तुमचं? 8,54,950. 8,54,950. परंतु हे सगळं करण्याची आवश्यकता पडत नाही. सगळं बघितलं तरी कळतं आपल्याला. ठीक आहे, जाऊया पुढे. चला 12 नंबरचं गणित आहे बघा बाळांनो. तर पहा 12 नंबरच्या गणितामध्ये महेंद्रने एका संख्येतून 13,1500, तुम्हाला आधी सव्वा कळलं पाहिजे, 1300 वजा करण्याऐवजी मिळाले तर ती संख्या कितीने चुकली? बघा वजा करण्याच्या ऐवजी मिळवले तर ती संख्या कितीने चुकली? एका संख्येतून वजा करायचे होते, त्याच्या ऐवजी मिळवले तर उत्तर तर चुकणारच आहे. वजा कितीने चुकते आता बघूया. मिळवले तर संख्या कितीने चुकली? हे कोण काय करते? 12 नंबरचं गणित आहे. बघूया आता किती जणांचं बरोबर येते. पाठवलं का मला? चला सेंड करा. आता मी पाहायला सुरुवात केली आहे. राजकुमार, संस्कार बरोबर, सार्थक शिंदे चूक, प्रचिती बरोबर, विराज चूक, अरू बरोबर, कार्तिकी बरोबर, दुर्वा बरोबर, आनंदी बरोबर, स्वराज चूक आहे. काहीच नाही रे, 13,1500 वजा करण्याऐवजी मिळवलेले आहेत. काय झालेले आहे? एक्स्ट्रा गेलेले आहेत. तर पहा 12 नंबरच्या गणितामध्ये कार्तिकी, दुर्वा, आनंदी, स्वरा चूक आहे आणि अनिता म्हणजे ईशू बरोबर आहे, अजय बरोबर, फरहान चूक, संस्कार बरोबर, समृद्धी बरोबर, सार्थक बरोबर. काय करायचं? 13,1500 आधी तुम्हाला कळालं पाहिजे. तर 13,1500 म्हणजे 1,325 आहेत. आता हे वजा होणार होते पण ते ऍड केलं म्हणजे अजून 13,1500. मग 1300 दुनी 2,650. 26 13 दुनी 26, 25 दुनी 50. सरळ सरळ करायचं किंवा बेरीज करा तुम्ही. 5 दुनी 10. बेरीज केली तरी चालेल. बेरीज कशी कराल? किंवा अजून एक आहे त्याला ऑप्शन 1,325 गुणिले 2 केलं तरी चालतं. मग हे सरळ 2 केलं तर 5 दुनी 10. हातचा आला 1, 2 दुनी 4 आणि 1 5, 13 दुनी 26, 2,650 असंही चालेल. अजून दुसऱ्या पद्धतीने केलं पहा. कशी करताय? बेरीज करताय 1,325 अधिक 1,325. बेरीज करा. 5 आणि 5 10, हातचे आले 1, बे दोन्ही 4 आणि 1 5, 3 आणि 3 6, 2, 2,650 ने चुकली. कितीने चुकली? 2,650 ने चुकली. चला पुढचं गणित बघा. 17 नोट. 13 नंबरचं गणित. कुठे गेला हात? पुढे 500च्या 17 नोट.
होत्या आता काय झालंय की 100. आपला जो राघव आहे ना, राघवकडे 500च्या 17 नोटा आहेत, 100च्या 75 नोटा. त्यातून त्याने ₹5,600 खरेदी केली, तर त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले? खूप सोपं आहे. यातनच ₹5,600 काढून घ्या, 5,600 आणि हे बाकीचं ऍड करत चला. 100च्या नोटा किती 13 नंबरचं गणित आहे. आता 13 नंबरच्या गणिताचं उत्तर मी घेतोय. चला सेंड करा. प्रचिती बरोबर, विराज बरोबर, राजकुमार चूक आहे. प्रचिती बरोबर, सार्थक बरोबर, अजय बरोबर, कार्तिकी पण बरोबर, अरफान बरोबर, संस्कार बरोबर, सार्थक बरोबर, आनंदी बरोबर, ईशू बरोबर, दुर्वा बरोबर आहे, भक्ती चुकलेली आहे, अरू बरोबर, आराध्या अरू बरोबर, समृद्धी बरोबर, 1 राजकुमार चुकलेला आहे. आधी नीट कर बाळ. 5 मधून 8 100 ₹5,600. ₹5,600 म्हणजे तुम्हाला कळालं पाहिजे. आता 5,600 इथंच आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की 5,600 म्हणजे किती असतं? ₹5,750. ओके की नाही? 5,750 आहेत. तर ऑप्शन तोंडी सुद्धा कळतं आपणाला. हे बघा, आता 500च्या 17 नोट आहेत, तर 17 85, ₹8,500 आहेत. बघा मी कसं केलं बघा पटकन. 17 85 आणि ते 500चे 2 शून्य देऊन टाकले. 100च्या 75 नोट आहेत म्हणजे 7,500 आहेत ते. ओके, आणि आपल्याला किती झाले बघा आता? 7 आणि 8 15 आणि 16,000 झाले की नाही? 16,000. 6,000 म्हणल्यावर मी सोडवताना नेहमी माझ्याकडे पाहायचं. 16,000 झाले आणि त्यातून आपल्याला 5,750 थोडा वेळेस एवढंच धरा. 6,000 5,750 गेले तर किती राहिले? 250 राहिले की नाही? 250 म्हणजे 10,250. 10,250 कुठे आहे? ₹10,1500 इथे आहे. 10,250 ही मी वजाबाकी केली आहे, ही मी बेरीज केलेली आहे, पण सगळं तोंडी केलंय. तुमच्या लक्षात येते का? अवघड वाटते? 5 मधून 10 गेले 5. अवघड वाटतंय का? का मी हळूहळू करू स्टेप बाय स्टेप? आराध्या, आराध्या काय होते? 5 झोप झाली नाही 5 का? सकाळ 8 वाजली तरी जांभळे येतात तिथं. असू द्या लहान मुलं येतात अजून आपली. जाऊया पुढे. परत बघा, हे बघा, आधी ह्या नोटाची रक्कम किती होते आपण काढूया. 17 85. बघा पाडा येतो की नाही आपल्याला? 17 85. पाड्याचा उपयोग तर आपल्याला करावाच लागेल. 100च्या नोटा 75 आहेत म्हणजे 75 गुणिले 100 केलं तर काय नाही, 0 2 चिटकवायचे त्याला. यांची करायची बेरीज. काय जण पुढचं 2 करायला 0 5 आणि 5 10 चाला 1 7 आणि 1 8 आणि 8 16. 16,000 रुपये झाले आणि त्यातनं 5,600ची खरेदी केली. आता 5,600 म्हणजे 5,750 रुपये याची केली खरेदी आणि मग ही करायची वजाबाकी. 0तनं 0 गेला, हे छोटा अंक आहे. 10तनं 5 गेला 5, हा छोटा वरचा छोटा अंक आहे. 10तनं 8 गेला 2, रिवर्स करायचा आहे. 7तनं 6 गेला 0, 1 10,250 म्हणजे 1.25. 250 आलं म्हणजे 1.25 आणि 10,000 10,000. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. चला जाऊया पुढे. 14 नंबरचं गणितावर जाऊया आपण. सोडवा 14 नंबरचं गणित. अक्षाने 1,75,225 रुपयांना घेतलेली मशीन काही कारणामुळे, बघा रक्कम असं वाचलं कळलं पाहिजे काय झाले. 1,50,840 रुपयांना विकली तर त्या व्यवहारात तिला किती रुपये नुकसान सहन करावं लागेल? तोटा झाला तिला ना. सोपं आहे आता.
विचार केले. आता यातला कुठला ऑप्शन येणार नाही बघा, तुम्हाला सहज लगेच कळेल. तर हा ऑप्शन येणार नाही, हा पण येणार नाही, राहिले हे दोन. बघितलं की कळायला पाहिजे काय झाले, कारण यातनं हे वजा केले की लास्टला 5 येते. आता 1 लाख तर येऊ शकत नाही, कारण फक्त तोटा कमी झालेला आहे. आपल्याला हे वाचलं की कळलं पाहिजे. 14 मी पाठवलंय. 14 नंबरचं सॉल्व्ह करा, सेंड करा मला, बघूया 14 नंबरचं किती जणांचं बरोबर आहे. अर्पण बरोबर आहे, अनिकेत बरोबर आहे, सर मी प्रचिती बरोबर, आनंदी सेंड करा आता. आरोही बरोबर, कार्तिकी बरोबर, संस्कार चुकलेला आहे, संस्कार चूक आहे, दुर्वा बरोबर, अजय बरोबर, वेदांत वेद आहे का ती, वेद चुकलेला आहे, हके चुकलेला आहे, विराज बरोबर, विश्व बरोबर, समृद्धी चुकलेली आहे, समृद्धी खूप सारखी चुकते, प्रचिती बरोबर, सार्थक बरोबर, आदी बरोबर, संस्कार बरोबर, आनंदी बरोबर, फरहान बरोबर, समृद्धी पुन्हा चुकलेली आहे. समृद्धी मी 2 ऑप्शन काटलेत ना बाळा. बघा आता मी सोडवतो, काहीच नाही रे, वजाबाकी करायची फक्त. किती होती आपली अमाऊंट? अक्षयाने मशीन केवढ्याला घेतली? 175, 225 ला. सेल कितीला केली? 150 ला केलेली. 175 ची 150 ला केली, लॉसच होणार आहे. आणि 840, चला सबट्रॅक्ट करूया. 5 मधनं 0 गेला तर 5 येणार आहे, वरचा अंक छोटा आहे म्हणजे याला करायचा 12, 12तून 4 गेले 8, वरचा अंक देऊन टाकायचा 9 झाला, पुन्हा छोटा अंक आला, 12तून 9 गेले, 12तून 9 गेले 3, ओके, पुन्हा देऊन टाकला, 5तून 1 गेला 4, आता काय द्यायची गरज नाही, 17तून 2 गेले, 15 गेला 2, 24,385, 24,385 ऑप्शन 4 ज्यांचं उत्तर असेल, किंवा 24,385 ज्यांचं आन्सर असेल त्यांचं बरोबर. कोणाच तरी वर बरोबर होतं, मी चुकीचं बोललो. सर माझं असू द्या, ठीक आहे, कारण मला बी लक्षात येत नाही ना सोडवल्याशिवाय. सर माझं पण बरोबर आलंय. ठीक आहे बाळा, 15 नंबरचं सॉल्व्ह करा. समीक्षाने 13,500, सव्वा म्हटलं की 250 आलं पाहिजे. आता 1000 असेल तर 250 आलं पाहिजे, ओके. 100 असेल तर 25 आलं पाहिजे, 1000 असेल तर 250, 100 असेल तर 25. 13,500 रुपयांना मशीन आणली व ती मशीन तिने 18,500 विकली, तर तिला किती रुपये जास्त मिळाले? नफा झालाय का तोटा झालाय? नफा झालेला आहे. 13,500 मशीन आणली व मशीन तिने 18,500. सार्थक बरोबर आहे, प्रचिती चुकलेली बघ, विराज बरोबर, संस्कार बरोबर, दुर्वा बरोबर, अरोही बरोबर, अर्पण बरोबर, कार्तिकी बरोबर, आनंदी, अजय बरोबर, ईशू बरोबर, प्रचिती बरोबर. रुपये जास्त मिळाले. 3 7 10 3 7 सोडवू मी? चला आता मी सोडवतो. ज्यांचं ऑप्शन 1 आलेलं आहे त्यांचं सगळ्यांचं बरोबर आहे. काय झालं तर नफा कितीला? 18,500. आपल्याला पावणे कळायला पाहिजे, पावणे म्हटलं की कमी असतं, 18 पेक्षा कमी येणार, आणि पावणे म्हटलं की 17,750 येणार आहे. ओके, 18,500, 17,750 हे आलं पावणे, आणि 18 नाही येत तर 17 येतं, हे कळायला पाहिजे. 13.15 ला घेतलेली होती, सव्वा म्हटलं की 250 येणार आहे, आणि 13च राहणार आहे. चला बघा, 750 मधून 250 गेले तर 500 राहणार आहे. तरी मी करतो वजाबाकी. 5तनं 5 गेले 0, 7तून 2 गेले 5, आणि 17तून डायरेक्ट 13 घालवले तर 4,500 रुपये तिला. आणि मग 4,500च इथं 4,500 नसणार, साडे म्हणतात याला. काय म्हणतात? साडे. 4,500 रुपये प्रॉफिट झालेलं आहे, जास्त मिळाले, नफा झालेला आहे. काय अडचण आहे का कोणाला? चला
रुपये. 16वं एक्झाम्पल बघा. व्हिडिओ येईल संध्याकाळी, व्हिडिओ पण असेल. संध्याकाळी क्लास होईल? नाही, अजून नाही. एकदा काय होतंय, तुमचं आणि माझं अजून तेवढंस हे झालेलं नाहीये. मग मुलांना अजून सर तेवढं संध्याकाळी ऑनलाईन क्लास घेणार आहे. नाही दररोज एकच होईल बाळांनो. शाळा सुरू झाल्याच्या नंतर मग बघूया आपण. कारण काय होते, तुम्हाला अजून तितकंसं येत नाही पटापटा यायला लागलं की मग तास वाढतील. 16 नंबर सॉल्व करा. विराज बरोबर. विराज प्रचिती बरोबर, सार्थक बरोबर, कार्तिकी बरोबर, रुपन बरोबर आहे, दुर्वा बरोबर, प्रचिती बरोबर, अजय बरोबर, फरहान बरोबर, इशू बरोबर, आदी बरोबर, राजकुमार पण बरोबर, आनंदी बरोबर, ऋतुराज चुकलेला आहे, भक्ती चुकलेली, संस्कार बरोबर. आता बघू आपण काय करायचं ते. रोहितने 1000 रुपयातून, म्हणजे रोहितकडे किती रक्कम आहे, 1000 रुपये आहेत. किती रक्कम आहे, 1000 रुपयातून 150 रुपयाचे बटाटे. अगोदर आपले पैसे किती होतात ते करूया, कॅल्क्युलेट करूया. 150 रुपयाचे बटाटे, 500 रुपयाचे कांदे, 500 म्हणजे 75 रुपयाचे कांदे, 350 रुपयाचा इतर भाजीपाला. 350 मी आता वर मांडतो, काय प्रॉब्लेम येत नाही त्याला. 350 रुपयाचा भाजीपाला विकत घेतला. तर आता किती झालं बघा, 300, 400, 575 झाले. किती झाले, 500. अजून काय राहिलं का माझं? 150 रुपयाचे बटाटे, यस. 500 रुपयाचे कांदे, यस. 350 रुपयाचा भाजीपाला, ओके. चला, 5शी 5, 5 आणि 5 10 15 16 17 हातचा आला 1 3 4 आणि 1 5, 575 रुपये घेतले. ओके. तर आता काय झालं बघा, होते किती, 1000 वजा किती करायचे, 575 खर्च झाला. शिल्लक किती राहिले बघा, 10तून 5 गेला 5, हातचा आला 1, 10तून 8 गेला 2, हातचा आला 1, 10तून 6 गेले 4, 425 म्हणजे किती राहणार आहे, 425 रुपये. आता इथं बघूया काय आहे का तसं. हे तर उत्तर नाही. 50 रुपयाच्या 8 नोटा, ओके. 50 रुपयाच्या 8 म्हणजे 400 रुपये झाले हे, आणि 5 रुपयाची 5 नाणी म्हणजे हे 25 झाले, 425 425. ऑप्शन 2 ज्या विद्यार्थ्यांनी सेंड केलं त्या सर्वांचं बरोबर. सर मी पाठवलं. बोला. आता तास संपेल, 17वा एक्झाम्पल तेवढं सॉल्व करा, तास संपेल. मी सोडवतो. समिधाकडे किरणकडे असलेल्या रकमेच्या तिपटीपेक्षा 75 रुपयाने रक्कम जास्त आहे. तिच्याकडे 2750 रुपये असतील तर समिधाकडे किती रुपये असावेत. काय करायचं, हे 75 वजा करून 3 ने भागायचं. 2750 वजा 75, चल किती आलं बघा, 5 आला. 15तून 8 गेला 7 आला, 2675 असणार आहे.